असं कधी होतं का, की अचानक खूप गरम व्हायला लागतं किंवा छाती तशी जळजळ होते किंवा अगदी छोट्याशा गोष्टीवरून सुद्धा भयंकर राग येतो? कधी विचार केलाय असं का होतं? आयुर्वेदानुसार या सगळ्याच्या मागे ना आपल्या शरीरातलीच एक आग असू शकते. हो, आणि आज आपण याच आंतरिक ऊर्जेबद्दल म्हणजे पित्ताबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. शरीरात आग म्हणजे काय? ऐकायला खरंच थोडं फिल्मी वाटतं नाही का? पण गंमत म्हणजे आयुर्वेद हे हजारो वर्षांपासून सांगत आलाय की हो, आपल्या प्रत्येकाच्या आत एक प्रकारची अदृश्य आग असतेच. मग चला तर या इंटरेस्टिंग रहस्यमय आगीचा शोध घेऊया. हे बघा, आपलं शरीर आहे ना, ते एका परफेक्ट टीमसारखं काम करतं. आणि या टीममध्ये आहेत 3 मुख्य मॅनेजर्स, जे सगळं काही कंट्रोल करतात. आयुर्वेद त्यांना म्हणतो वात, पित्त आणि कफ. तर आज आपण यातल्या सगळ्यात गरम डोक्याच्या मॅनेजरवर म्हणजेच पित्तावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, मग हे पित्त म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पित्त म्हणजे आपल्या शरीरातली उष्ण, गरम शक्ती. याला समजून घ्यायला एक एकदम सोपी आयडिया आहे. विचार करा, जसं स्वयंपाक करायला गॅसची ज्योत लागते ना, तसंच आपण जे काही खातो ते पचवण्यासाठी शरीराला पित्ताच्या उष्णतेची गरज असते. बस हीच ती आपली आंतरिक आग. मग आता प्रश्न येतो की ही आग फक्त त्रासदायकच असते का? तर अजिबात नाही. उलट जेव्हा ही आग कंट्रोलमध्ये असते ना, तेव्हा ती आपल्यासाठी एखाद्या सुपर पॉवरसारखं काम करते. चला बघूया तर मग हे संतुलित पित्त आपल्यासाठी काय काय कमाल करू शकतं. जरा विचार करा, आपण जे काही खातो त्याचं पुढे काय होतं? बरोबर, हीच पित्ताची आग ते अन्न पचवते आणि त्यातून बनते ऊर्जा. हीच एनर्जी आपल्याला दिवसभर एकदम फ्रेश ठेवते. एवढंच नाही, परीक्षेच्या वेळी पटकन काहीतरी आठवणं किंवा कडाक्याच्या थंडीत शरीराला गरम ठेवणं, या सगळ्याच्या मागे याच पित्ताचा हात असतो. पण जशी एक म्हण आहे ना, अति तिथे माती, अगदी तसंच आहे. जेव्हा ही आंतरिक आग नियंत्रणाच्या बाहेर जाते तेव्हा ती वरदानाऐवजी एक मोठी समस्या बनते. चला पाहूया की वाढलेलं पित्त नेमकं काय काय प्रॉब्लेम्स तयार करतं. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे शांत बॅलन्स्ड पित्त, ज्यामुळे पचन एकदम उत्तम राहतं, मन शांत राहतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे भडकलेलं पित्त, जे काय घेऊन येतं? छातीत जळजळ, अस्वस्थ करणारा घाम आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड. फरक खरंच खूप मोठा आहे. आता जरा स्वतःच्या शरीराकडे लक्ष देऊया. यातलं काही जाणवतं का? म्हणजे तोंडाला कडवट चव येणं, जेवल्यानंतर छातीत किंवा पोटात आग पडल्यासारखं वाटणं, किंवा काही कारण नसताना उगाचच चिडचिड होणं, खूप घाम येणं. ह्यातलं काही होत असेल तर समजा ही शरीरातल्या वाढलेल्या आगीची धोक्याची घंटा आहे. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की ही आग भडकते तरी कशामुळे? अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे शरीरातलं पित्त इतकं वाढतं? तर मग ही आग भडकते कशी? खरं तर आपणच तिला इंधन पुरवत असतो. कसं? तर खूप जास्त तिखट, आंबट, तेलकट खाऊन, दुपारच्या कडक उन्हात फिरून, जेवणाच्या वेळा न पाळून आणि सतत राग, चिडचिड आणि टेन्शनमध्ये राहून. कळत न कळत आपणच या आगीत तेल ओतण्याचं काम करतो. पण घाबरण्याचं काही कारण नाहीये. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की या भडकलेल्या आगीला शांत करता येतं. हो, पित्ताचं संतुलन साधण्यासाठी काही अगदी सोपे उपाय आहेत. त्यासाठी फक्त आपल्या आहारात आणि जीवनशैलीत थोडे बदल करावे लागतील. आगीला शांत करायला काय लागतं? अर्थातच पाणी. अगदी तसंच पित्ताला शांत करण्यासाठी सगळ्यात आधी आहारात बदल करायला हवा. थंड गुणधर्माचे पदार्थ म्हणजे जसं की काकडी, टरबूज, भरपूर पाणी पिणं आणि ताज्या रसरशीत फळभाज्या खाणं हे पित्तावरचं सगळ्यात उत्तम औषध आहे असं समजा. पण ऐका, फक्त खाणं बदलून चालणार नाही हा. जगण्याची पद्धतही थोडी बदलावी लागेल. आपल्या शरीराच्या घड्याळाचा आदर करायला हवा. म्हणजे वेळेवर जेवण, वेळेवर झोप, पुरेशी आणि शांत झोप तर पित्तावरचं अर्ध औषध आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, मनाला शांत ठेवणं. कारण राग आणि टेन्शन हे तर पित्ताचे सगळ्यात मोठे मित्र आहेत. त्यांना आपल्यापासून दूरच ठेवायला हवं. तर शेवटी काय? पित्त हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे, यात शंका नाही. पण ते योग्य प्रमाणात असेल तरच. एक खूप सुंदर वाक्य आहे जे या सगळ्याचा सार सांगतं. शरीरातील वात, पित्त आणि कफ आनंदी तर आपणही निरोगी. याचाच अर्थ आपल्या शरीरातल्या या ऊर्जेचं संतुलन साधणं हे पूर्णपणे आपल्याच हातात आहे.